नमस्कार, स्वागत आहे तुमचं तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये. नावाप्रमाणेच आज आपण मस्त अशी तिखट झणझणीत उकडलेली लिंबू मिरची बनवतोय. भाकरी सोबत, चपाती सोबत खूपच छान लागते. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी तर बेस्टच आहे. तर चला ही उकडलेली लिंबू मिरची कशी बनवायची तिची रेसिपी बघूया. तर या ठिकाणी बघा, हिरवीच्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहे. याऐवजी तुम्ही तिखट मिरची घ्या किंवा छोट्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात त्या घेतल्या तरी चालेल. त्यासोबतच इथे मी 2 लिंबू घेतले, त्यासोबतच 2 कांडी लसूण सोलून घेतला. तर आता इथं मिरची ह्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे. त्यानंतर आता तिची देठ काढून घ्यायची. तुम्हाला जर देठ आवडत असेल तर तसेच ठेवा, पण इथे मी मोठ्या मिरच्या घेतल्या त्यामुळे मी देठ हे काढून घेणार आहे. सर्व मिरच्यांची देठ काढून घेतल्यानंतर आवडीप्रमाणे ह्या छोट्या मोठ्या आकारात किंवा अशा मध्यभागी कापून घ्यायच्या. तर इथे बघा, मी असे छोटे छोटे काप करून घेतले. तर तुम्ही असे आतून भाग पाडून काप करू शकता किंवा छोट्या छोट्या आकारात गोलाकार काप केले तरी चालतील. तर सर्व बघा, मी असे छोटे छोटे काप करून घेतले. तर या ठिकाणी मी 100 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहे. तर आता याच पद्धतीने सर्व मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेते. तर चवीला म्हणाल तर ह्या मिरच्या खूपच तिखट आहे, दिसायला जरी पोपटी असल्या तरी. तर तिखट, कमी तिखट कोणत्याही प्रकारच्या मिरच्या तुम्ही या पद्धतीने कराल तर छानच लागतील. आता हे जे लिंबू आपण घेतलेले आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेतले. तर एका लिंबाचे 8 भाग केलेत. त्यानंतर जो लसूण आपण घेतला आहे तो सोललेला लसूण खलबत्त्यामध्ये घालून हलकासा ठेचून घ्यायचा आहे, म्हणजे याचा फ्लेवर हा मिरचीमध्ये छान उतरतो. तर बघा, याप्रमाणे असं हलकासा ठेचून घेतलं. नंतर फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. जास्तही तेलाचा वापर करायचा नाही. तेल छान गरम झालं की लगेच 1 चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडू द्यायची. यात तुम्ही जिरं सुद्धा घालू शकता, परंतु मी वापरलेला नाही. आणि लगेच यामध्ये ठेचलेला जो लसूण होता तो घालून चांगला फ्राय करून घ्यायचा. गॅस हा बारीकच ठेवायचा आणि बारीक गॅसवर लसूण हा हलकासा गुलाबी करून घ्यायचा. नंतर जी बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती घालायची. त्यामध्येच लगेच पाव चमचा हळद पावडर घातली आणि आता हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं. शक्यतो बारीक गॅसवरच ही सर्व प्रोसेस करायची, म्हणजे कसं यामध्ये घातलेले सर्व जिन्नस हे मिरचीमध्ये छान मुरतात. तर चांगलं मिक्स झालं. आता यामध्ये ज्या फोडी आपण लिंबाच्या बारीक करून घेतल्या होत्या त्या एक एक करून त्याचा रस पिळून त्या फोडी सुद्धा सालासहित यामध्ये टाकून द्यायच्या. तर बघा, एक एक करून लिंबू मी पिळते आणि तसाच तो मिरचीमध्ये टाकते. त्यामुळे काय होतं, लिंबाचा रस सुद्धा यामध्ये जातो आणि त्या फोडी आहे त्याचा फ्लेवर सुद्धा मिरचीला छान असा येतो. तर करून बघा, खूप मस्त चव लागते. चवीपेक्षा थोडंसं जास्त मीठ लगेच यात घालून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. मीठ चांगलं एकजीव झालं की वरतून पाव कप किंवा पाव वाटी इतकं पाणी घालायचं. तर पाणी जास्त घालायचं नाही, फक्त पाव कप पाणी घातलेलं आहे. आणि लगेच झाकण ठेवून बारीक गॅसवरच ही मिरची 10 ते 15 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायची. मिरची वाफवत असताना मधून 1-2 वेळेस ती मी हलवून सुद्धा घेतली होती. तर बघा, असं 1-2 वेळेस फिरवलं तर मिरची ही खाली लागत नाही किंवा करपत सुद्धा नाही. तर 15 मिनिटांनंतर झाकण उघडून बघायचं. मिरची ही परफेक्ट अशी शिजलेली असते किंवा यामध्ये सर्व जे टाकलेलं पाणी आहे तर ते छान मुरलेलं असतं. पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतकी टेम्पटिंग ही मिरची दिसते. तयार मिरची तुम्ही लगेच अशी सर्व करू शकता किंवा भाजी, पोळी, चपाती सोबत खाऊ शकता. परंतु एक दिवस ही मुरू द्यायची आणि नंतर खायची. चवीला भन्नाट अशी लागते. गरम भातासोबत तर अप्रतिम असा पर्याय आहे. घरात भाजीला काही नसेल तर तेव्हा तुम्ही ही लिंबू मिरची नक्की करून बघा. यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे साध्या मिठाऐवजी काळं मीठ सुद्धा वापरू शकता. त्यामुळे ही छान चटपटीत अशी मिरची तयार होईल. तर कशी वाटली तुम्हाला ही उकडलेली लिंबू मिरची? अगदी साधी सोपी पद्धत आहे, करून बघा. आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.